नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालन्यात रस्त्यांची कामे न करताच बिले उचलल्याचा प्रकार उघडकीस आला असून आता दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे। याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर सीईओ डॉक्टर कृष्णकांत कनवारिया यांनी 200 पेक्षा अधिक रस्त्यांच्या कामाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। जालन्यात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रस्त्याचे काम न करताच लाखोंचे बिल उचलल्याचा प्रकार समोर आलाय। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 200हून अधिक रस्त्यांच्या कामांची चौकशीचे आदेश देण्यात आले असून चौकशीसाठी स्वतंत्र 10 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। जालन्यात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात येणाऱ्या ग्रामीण रस्ते विकास आणि मजबूतीकरणाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या आहेत। यापैकी इंदेवाडी ते सिरसवाडी रस्त्याचे काम न करताच लाखोंचे बिल उचलल्याचं सीईओंनी मान्य केलंय। त्यामुळे जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून झालेली 200हून अधिक कामे संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत। दरम्यान या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असून कुणालाही पाठीशी घातलं जाणार नसल्याचं जिल्हा परिषदेचे सीईओ डॉक्टर कृष्णकांत कनवारिया यांनी म्हटलंय। सर, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ग्रामीण रस्त्याची कामं झाली त्या संदर्भात अनेक तक्रारी आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने अनेक ग्रामसेवक नेमकी तक्रारीचं स्वरूप काय आणि कशा पद्धतीने? हमारे पास में एक तकरार आई थी, इंदेवाड़ी से सिरसवाड़ी के बीच में जो रास्ता है वो रास्ता ना बनाते हुए बिल निकाले गए थे, ऐसी तकरार आई थी। उस तकरार के बाद में एडिशनल सीईओ साहब की तरफ से एक 2022-23 से लेके 2025-26 के बीच में जो हेड 30-54 है और 50-54 है, उसके अंदर जो भी काम है, जो लगभग 200 से ज्यादा काम है, उन सभी काम की चौकसी हमने लगाई है। अनेक ठिकाणी असं झालंय सर की ती कामं झालेली नाहीत, मात्र पैसे जे दिले ते उचललेले असं देखील. आता उदाहरण तुम्ही जसं सिरसवाडी गाव दिलं तर टाकरवनचं एक काम आहे, ज्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांनी देखील भेट दिली, कोणत्याही प्रकारचा रस्ता झालेला नाही, मात्र त्याला 1 तारखेला जे त्याला बिल अदा झालं। तो ये जो सारे काम आप जो बता रहे हो, उसके अलावा जो इंदेवाड़ी से सिरसवाड़ी, उसका भी हमें प्राइमा फेसी पता लगा कि ऐसा ये तकरार सही है। तो उनपे हमने जो एग्जीक्यूटिव इंजीनियर मैडम उनको हमने शोकॉज भी किया, और बाकी अभी एक बार रिपोर्ट आने के बाद में जो भी है उसके अंदर है उनके अगेंस्ट में एक्शन होगा, स्ट्रिक्ट एक्शन होगा। इसमें किसी को भी ना ऐसे बख्शा नहीं जाएगा। तर या संदर्भात तुम्ही चौकशी समिती नेमणार आहात का या सर्व प्रकरणी? कारण तालुक्यामध्ये जालना तालुक्यातील जवळपास 60 कामांचा तुम्हाला संशय आहे, जिल्ह्यामध्ये 200 कामं आहे म्हणतात, तर यासाठी काही चौकशी समिती वगैरे नेमणार आहात? नहीं, उन्होंने ऑर्डर किया ना, ऑर्डर किया उसके लिए, चौकसी के लिए किसको कहाँ पे जाके चौकसी करनी, एक डिटेल्ड ऑर्डर है हमारा इसको लेके, और उसकी रिपोर्ट आने के बाद में हम उन पे एक्शन लेंगे अगर ऐसा होता है तो। उसमें स्पेशली इंस्ट्रक्शन दिए गए कि जियो टैगिंग फोटो के साथ में आप अहवाल सादर करो। सर, यामध्ये कारवाई फक्त ग्रामसेवकावर होणार की ज्यांनी वर्क ऑर्डर केले त्यांच्यावर होणार? वरिष्ठ, कारण वरिष्ठ पातळीवर देखील वर्क ऑर्डर तयार होतात, एमडी देखील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून तयार होतात। तर मग जो भी अकाउंटेबल होगा इसमें ना, क्योंकि वो तो होने के बाद में कि कहाँ पे ये चूक हुई है ना, तो रिपोर्ट में ही हम क्लियर हो पाएगा। जिसके ऊपर चूक, जिसने चूक की है, सब पे कार्रवाई होगी इसमें, कोई भी हो चाहे। जिल्ह्यातल्या 200 कामाची तुम्ही चौकशी करणार आहात? हाँ, ऑर्डर हो गया उसका, 200 से ज्यादा ही होंगे, उनके सब पे चौकसी होगी। किती कोटींचे काम असतील तर साधारणतः? कोटी में नहीं बता सकता अभी एग्जैक्ट अमाउंट। हमने जो सारे काम है, क्योंकि ये जब कंप्लेंट आई उसके बाद में जो भी ड्यूरेशन में सारे काम पे हमने चौकसी लगा दी कि और भी कहीं पे भी ऐसा हो सकता है, और हमने प्रोएक्टिवली किया। एक काम का जब कंप्लेंट आई उसके बाद में प्रोएक्टिवली ये ऑर्डर कर दिया था। आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळे आरक्षणाच्या मूळ संरचनेला धक्का बसू शकतो आणि समाजात फूट पडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून संपूर्ण समाजाच्या एकजुटीचे प्रतीक असल्याचं संयोजकांनी सांगितलंय। जालना जिल्ह्यासह परिसरातील समाज बांधव, युवक आणि महिलांनी आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी लाखोच्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असं आवाहनही यावेळी करण्यात आलंय। या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण, ॲडव्होकेट शिवाजीराव आदमाने, प्राध्यापक सुशील सूर्यवंशी, ॲडव्होकेट सीमा काळे खरात, महेंद्र रत्नपारखे, संदीप खरात, राहुल रत्नपारखे, ॲडव्होकेट सिद्धार्थ चव्हाण,
सुनील रत्नपारखे, हरीश रत्नपारखे, प्राध्यापक शांताराम रायपुरे, प्राध्यापक गज हौस, फकीरा वाघ, मधुकर बोबडे, लहू उगडे यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 21 जून रोजी होणाऱ्या या मोर्चाकडे जालना जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले असून या आंदोलनामध्ये किती मोठ्या प्रमाणात जनसहभाग नोंदवला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. 21 तारखेला जालन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे सर्व पक्ष, संघटना, नेते या सर्वांच्या वतीनं अपकड वर्गीकरण रद्द करावं या मागणीसाठी प्रचंड मोर्चा आहे. हा एका माणसाच्या, एका संघटनेच्या किंवा पक्षाच्या नेतृत्वाखाली नाही, तर बाबासाहेबांच्या नावानं या जेवढ्या संघटना चालतात, जेवढे पक्ष चालतात, या सर्वांच्या वतीनं हा प्रचंड मोर्चा आहे. 21 तारखेला हा मोर्चा निघणार आहे आणि तो बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून मोर्चा निघेल आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेल्यानंतर आम्ही आता ठरवणार आहोत. तिथं 3-4 मुली नाही तर मुलं आम्ही जे ठरवू ते निवेदन देतील की हा मोर्चा आमच्या कोणा नेत्याच्या, कोणाच्या एका माणसाच्या नेतृत्वात नाही, बाबासाहेबांच्या, पुन्हा एकदा सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं जेवढे संघटना जे चालतात त्या सर्व संघटनाच्या विचाराच्या वतीनं हे आहे. एक अनुसूचित जातीच्या एकूण 60 जातीच्या हक्कासाठी हा मोर्चा आहे. एकूण 60 जातीच्यासाठी कडक वर्गीकरण केल्याचं हे अन्यायकारक आहे. ते रद्द केलं पाहिजे. बदर समितीचा अहवाल हा ओपन केला नाही, तो रद्द करावा आणि तो रद्दच करावा. तो ओपन करण्याची आमची मागणी नाही, तो रद्दच करावा. आणि या अनुसूचित जातीच्या समाजाचं वर्गीकरण करणं हा जाती द्वेष भावनेतून असलेल्या या समाजाच्या विरोधाचा हा असलेला शासनाचा, धोरणाचा प्रकार आहे. त्यामुळं तो रद्द करावं यासाठी ही प्रचंड मोर्चाची मागणी आहे. मुंबईला काल प्रचंड मोर्चा झाला. मोर्चामध्ये सर्व पक्षाची लोक होते, सर्व संघटनेचे लोक होते. जालन्यामध्ये सुद्धा याच्या अगोदर आपण सर्वांनी शांती मोर्चा काढला होता. शांती मोर्चामध्ये सर्वांनीच नेतृत्व केलं होतं. आता या मोर्चामध्ये सुद्धा आपल्या सर्वांचं नेतृत्व आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही गाव पातळीपर्यंत, तालुका पातळीपर्यंत आणि सर्व लेवलवर मोर्चात प्रचंड संख्येनं कमीत कमी 50,000 लोक उपस्थित राहतील अशा स्वरूपाचं 50पेक्षा जास्त राहतील, पण कमीत कमी 50 राहतील असं आम्ही सर्व नियोजन करणार आहोत. आणि आजच्या याच्यामध्ये 21 तारखेच्या मोर्चाचं आव्हान आम्ही त्याच्यासाठी करतो. या मोर्चामध्ये सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आलेले आहेत. त्याच्यामध्ये शिवाजीराव आत्माने आहेत, सुधाकरराव, आपले सदाशिव साहेब आहेत, हरीश रत्नपारखे आहेत, सूर्यवंशी साहेब आहेत, आमच्या खरात मॅडम आहेत, महेंद्र रत्नपारखे, वाघ खरात आमचे पॅन्थरचे, प्राध्यापक रायपुरे साहेब, प्राचार्य सुनील रत्नपारखे, ॲडव्होकेट सिद्धार्थ चव्हाण, मधुकर बोबडे, ही सर्व आपल्या आपल्या वेगळ्या वेगळ्या संघटनेमध्ये काम करणारे महत्त्वाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिलेले आहेत आणि ही सर्व ताकदीची माणसं आहेत. आम्ही आज उपस्थित राहिलेल्या लोकांनी चांगल्या प्रकारे गरम झालो तर मोर्चा प्रचंड होईल. शांती मोर्चा निघाला होता त्यासारखं होणार आहे. आज आमचं ठाम मत त्याच्या आणखी ठरलेलं आहे आणि हा बदर समितीचा अहवाल रद्द करावा, कडक वर्गीकरण रद्द करावा. जाती द्वेष भावनेतून समाजाचे तुकडे तुकडे करण्याच्या असलेल्या शासनाच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो आणि ती कडक वर्गीकरण रद्द करावा ही या मोर्चाची प्रमुख मागणी आहे. पावसाळा सुरू झाला की सर्वसामान्यांच्या पाचवीला पुजलेली संकटे पुन्हा एकदा डोकं वर काढू लागतात. अशीच एक संतापजनक आणि मनसुन्न करणारी बातमी प्रभाग क्रमांक 13 मधील रमाबाई नगर भागातून समोर आली आहे. येथील नागरिक नरक यातना भोगत आहे. पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. या भागातील रहिवासी वनिता जाधव यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत प्रशासनाचे वाहवाडे काढले. मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यातून, मैल्यातून येथील नागरिकांना, महिलांना आणि लहान मुलांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. याच रस्त्यावरून बालवाडीतील चिमुरड्यांना घेऊन पालकांना जावे लागते. या चिखलमय आणि निसरड्या रस्त्यावरून सायकल स्वार मुले आणि दुचाकी स्वार घसरून पडत आहे. अनेक जण जखमी होत असून महानगरपालिकेला जाग येत नाही का, असा सवाल रमाबाई नगरमधील नागरिकांनी उपस्थित केलाय. आमचा प्रभाग क्रमांक 13चा नगरसेवक नेमका आहे तरी कोण, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय. मागील वर्षी घरात पाणी शिरल्यामुळे अन्नधान्य, भांडीकुंडी वाहून गेली होती. इतकंच काय तर लहान मुलांची शाळेची दप्तरे आणि पुस्तके या घाणीच्या पाण्यात वाहून गेली होती. त्यावेळी तात्पुरती 15,000 रुपयांची मदत देऊन प्रशासनाने आपले हात झटकले होते. मात्र यावर्षी पावसाळा तोंडावर आला असताना कोणतीही पूर्वतयारी करण्यात आली नाही. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कोणताही सांडवा किंवा गटार तयार करण्यात आलं नसल्याचं यावेळी नागरिकांनी सांगितलंय.
काकू काय सांगताल आपल्या प्रभागामध्ये काय अडचणी आहेत? आम्हाला पाण्याची अडचण आहे भाऊ. गेल्या वर्षी बी आमच्या घरात पाणी होतं, कमरा इतकं, सगळा संसार भिजला, लेकराचे दप्तरं भिजले, खाण्यापिण्याचं बी भिजलं, तर आमच्याकडं कोणी पाहिलं नाही. आम्ही 2 महिने अडचणीत काढले, तरी आमच्याकडं कोणी पाहिलं नाही आणि काही व्यवस्था झाली नाही, आम्हाला काही भेटलं बी नाही. तर आज बी होऊ नये असं आमचं म्हणणं आहे. नगरसेवकनं आमच्याकडे यावा, पाहावा, आमची समस्या दूर करावा. कशाने नुकसान झालं होतं आपलं? पाण्याने, पावसाने नुकसान झालं आमचं. पावसाच्या पाण्याने. हो, पावसानं नुकसान झालं तर काय आमचं. नेमकं मागणी आहे आता तर प्रशासनाकडे? आमची ही मागणी आहे की आम्हाला पाण्याची काय सांडवा सोडावा, पाणी काढून द्यावा. गेल्या वर्षीसारखी आमची दैन नाही हो. आमचं खाण्यापिण्याचं गेल्या वर्षी सगळं भिजलं. 2 महिने आम्ही बाहेर राहिलो. लेकरं बाळं, अडी अडचणी, सापं घरात राहतात. तर ह्या वर्षी नाही हो असं. म्हणून आमचं हे मागणी आहे की ह्या वर्षी बी आमची काही सोय करावा त्याने. ह्या वर्षी बी आमची सोय करावा. आमच्या घरात सापं येतात, लहान लहान लेकरं आहेत, म्हातारे आहेत, आजारी, दुःख, तर हे आम्हाला तकलीफ होती. म्हणून आम्ही तुमच्याकडं मागणी मागतो की आमच्या ह्या वर्षी दैन नाही झाली पाहिजे आमची. तुमच्याकडे कोणी नगरसेवक येतात का तुमच्या? कोणी आलं नाही आमच्याकडं आजपर्यंत. तर वट मागायलाच येतात. काय नाव आहे तुमचं? सुमन प्रकाश हिवाळे. सांगताल आपल्या प्रभागामध्ये काय अडचणी आहेत? जय भीम दादा. मी वनिता जाधव, रमाबाई नगरमध्ये राहते. आता हे पावसा पाण्याचे एवढे सगळे दिवस आलेत. आम्हाला हे पाण्याचा सांडवा झाला, शाळेचं लहान मुलांना बालवाडी, इतक्या लांब आम्हाला लेकरं न्यावं जावं लागतात. आणि प्लस ह्या आंबेडकर साहेबापासून जे बिल्डिंगपासून आम्हाला जे खाली जावं लागतं आहे, तिथं रस्ता बरोबर नाही आहे. त्या रस्त्यातमध्ये लहान मुलांच्या सायकली किंवा हे येणारे कामावर रात्रीचे माणसं आमचे, त्यांच्या गाड्या तिथे स्लिप होतात, ते लोक तिथे पडतात. त्यांना पण तिथं काहीतरी भर वगैरे टाकून किंवा चौकून अडचण आहे, तर त्या अडचणीचं बी काहीतरी साफसफाई करून द्यायला पाहिजे आम्हाला. आणि आमच्याकडे नगरसेवक कोण आहेत, काय आहेत, आम्हाला त्याचं काहीच माहिती नाही आहे. मग आमच्याकडे त्या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही प्रभागात आले असतील त्यावेळेस तुम्हाला माहिती झालं असतं ना नगरसेवक? हो, माहिती आहे ना, माहिती आहे, पण येतच नाही कोणी. आमच्यापर्यंत कोणी येत नाही. आमच्या मरणाच्या दारी कोणी नसतं, आमच्या लग्नादारी कोणी नसतं. काही कामानिमित्त गेले तर ते घरीच नसतात. आपली काय मागणी आहे नेमकं? आमची मागणी अशी की आमचा पाण्याचा सांडवा काढून द्यावा. मागच्या वर्षी एवढा पाऊस झाला, त्या पावसामध्ये आम्हाला 2 महिने पावसात राहावं लागलं. त्या स्विमिंग पूलच्या कुलपा तोडल्या, इकडं क्वार्टरच्या आम्ही कुलपा तोडल्या. मग असं त्यावेळेस नेमकं प्रकार काय झाला होता? मागच्या वेळेस पाऊस पडला होता ना? हो, पाऊस जास्त पडला तर तो सांडवा तिकडे दाबला गेला होता, त्याच्यामुळे आम्हाला पाण्याचा त्रास झाला. नाहीतर आम्हाला पाण्याचा काहीच त्रास नाही आहे. तो सांडवा जो आहे तो व्यवस्थित काढून द्यायला पाहिजे आम्हाला. बरं, मागच्या वर्षी पाणी भरलं तर आमच्या कमरेच्या वर पाणी होतं. घरातलं आमचं खाण्यापिण्याचं साधं, आमच्या मुलांचे दप्तरं, जे बी काय आमचं संसारिक उपयोगी सामान आहे ते पूर्ण खराब झालं. त्याच्यावेळी याच्या अगोदर आम्हाला 15,000 रुपये काही मदत दिली गेली होती. यावेळेस मदतही कुठली दिली नाही आहे. मग दरवर्षी जर हेच होत आलं तर आम्ही गोरगरिबांनी काय करायचं, याचं उत्तर द्यायला पाहिजे ना आम्हाला. काकू काय सांगणार तुमच्या प्रभागामध्ये काय अडचणी आहे आणि तुम्ही सगळ्या जमलेल्या आहेत या ठिकाणी? नेमकं मागणी काय आहे? आमची मागणी हीच आहे, फक्त आमचा सांडवा काढून द्यावा, पाण्याची व्यवस्था येरवळी करा. सांडवा का म्हणजे- काढायचा? नेमकं काय कारण आहे? कारण म्हणजे खूपच पाऊस. गेल्या वर्षी आमच्या इथं 2-3 महिने पाणी होतं घरांनी. सगळ्या लोकांना घरं सोडून जाणं पडलं. खूप नुकसान झालेली आहे आमची. गेल्या वर्षीसारखं यंदा बी नाही हो, म्हणून आमची अगोदरच मागणी आहे की यंदा आमची व्यवस्था करावं पाण्याची. पाऊस जास्त यायच्या अगोदर यंदा त्यांनी व्यवस्था येऊन करून जावं. नाही मग परत गेल्या वर्षीच वारी झाल्यावर मग काय करायचं? मग पळायचं का आम्ही इकडं तिकडं? आमचे लहान लहान लेकरं आहे, आम्हालाही चुकाट्यांचा भेव वाटतो तिथं. मग त्याने अगोदरच व्यवस्था केली तर आमची पळायची परेशानी होणारच नाही ना इकडं तिकडं. तुमच्या प्रभागामध्ये नगरसेवक कोणी येतात का तिकडं ते पाहण्यासाठी अडचणी? नाही, आतापर्यंत तर नाही आले. कोणत्या प्रभागामध्ये राहतात तुम्ही? कुठला प्रभाग क्रमांक काय आहे? 13. काय नाव आहे तुमचं? माझं नाव कविता गाडे. महिलांना एकत्र आणणे हे आव्हानात्मक काम असले तरी त्यात संघटित झाल्यानंतर समाज परिवर्तनाची नवी क्रांती घडू शकते. महिलांनी आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत इतिहास घडवला असून हाताच्या बोटांप्रमाणे वेगवेगळे असलेले विचार एकत्र आले की जशी शक्ती निर्माण होते, त्याचप्रमाणे महिला एकजूट ही समाजाच्या विकासासाठी मोठी ताकद आहे आणि त्यातून परिवर्तनाची नवी क्रांती घडते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी केलंय. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील, माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी मयूरकुमार गोरमे, शाहीर आप्पासाहेब उगले,
संगीता ढेरे, उज्ज्वला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा तथा महोत्सवाच्या आयोजिका करुणा अच्युत मोरे, राष्ट्रमाता करिअर अकॅडमीच्या संचालिका चंदाताई अनिलकुमार धारे तसेच अच्युत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी हिरकणी महोत्सवात महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे विविध उपक्रम राबवण्यात आले। महिलांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती, अर्जांचे मोफत वितरण आणि मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण विषयक जनजागृती, एकल महिलांसाठीच्या योजनांची माहिती यासह विविध मार्गदर्शन शिबिर यावेळी आयोजित करण्यात आले होते। समाजकारण, कायदा, लोककला, अंधश्रद्धा निर्मूलन आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते यावेळी हिरकणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय। हिरकणी महोत्सवानिमित्त प्रसिद्ध शाहीर रामानंद उगले, शाहीर आप्पासाहेब उगले आणि त्यांच्या संचाच्या वतीने मोफत सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। लोककला, पोवाडे आणि प्रबोधनपर सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते। महोत्सवाला उपस्थित राहिलेल्या महिलांमधून सोडत पद्धतीने विमल गाडेकर, शीतल खरात, प्रीती खरात या 3 भाग्यवान महिलांची निवड करून त्यांना पैठणी साड्या भेट देण्यात आल्या। या उपक्रमाला महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती। केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने 9व्या GST वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मराठवाडा विभागातील अग्रणी करदाता म्हणून मे कालिका स्टील अलॉयज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा गौरव करण्यात आलाय। आर्थिक वर्ष 2025-26 मधील उत्कृष्ट कर अनुपालन, वेळेवर कर भरणे आणि शासनाच्या महसूल वाढीतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे। घनश्यामदास गोयल यांचा स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे। विभागीय आयुक्त प्रदीप गुरुमूर्ती, अतिरिक्त आयुक्त राजकुमार केंद्रे तसेच सह आयुक्त रोहित निगवेकर यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी कालिका स्टील अलॉयज प्रायव्हेट लिमिटेडच्या पारदर्शक व्यावसायिक धोरणांचे, कर नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या वृत्तीचे आणि वेळेवर कर भरण्याच्या शिस्तीचे विशेष कौतुक केले। उद्योग क्षेत्राने कर अनुपालनात आदर्श निर्माण केल्यास देशाच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळते असं मत यावेळी व्यक्त करत त्यांचा सत्कार करण्यात आलाय। सन्मान स्वीकारल्यानंतर घनश्यामदासजी गोयल यांनी GST विभागाचे आभार मानले। हा सन्मान कंपनीच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे फलित असल्याचं सांगत भविष्यात देखील सर्व कर नियमांचे काटेकोर पालन करून शासनाच्या महसूल वाढीत योगदान देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रासाठी हा गौरव प्रेरणादायी असून प्रामाणिक करदाते आणि पारदर्शक उद्योग व्यवस्थापनाचा आदर्श म्हणून कालिका स्टील अलॉयज प्रायव्हेट लिमिटेड नाव पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन
ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयएसओ प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग. MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी. क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, JEE, CET परीक्षेची तयारी, सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका. आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, 8275 51 56 92. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे, 94 21 68 85 68. प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस, 87 88 11 97 61. अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, जालना. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा.